ज्यांना कोणालाही इडली बनवायची असेल तर त्यांच्यासाठी मी इथे अचूक असं माप सांगितलेलं आहे इडली कशी बनवायची. तर जे कोणी फर्स्ट टाईम पण इडली बनवत असणार त्याच्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. परफेक्ट असं मी माप दिलेलं आहे, म्हणजे कोणाची इडली या पद्धतीने केली तर चुकू कधीच शकणार नाही. तर त्याच्यासाठी मी 3 ग्लास तांदूळ घेतले, तर 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची आणि नेहमी माप लक्षात ठेवायचं. 4 भागांपैकी 3 भाग हे तांदळाचे घ्यायचे आणि 1 भाग हे उडदाच्या डाळीचा घ्यायचा. तर मग मी इथं असंच मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि 4-5 तास तरी त्याला भिजत ठेवायचं. म्हणजे ते चांगले भिजले की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मिश्रण मस्त बारीक असं वाटून घ्यायचं, म्हणजे एक बॅटर तयार करायचं आणि त्याला एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचं आणि त्याला रात्रभर मस्त फर्मेंट व्हायला ठेवायचं, म्हणजे आंबायला ठेवायचं. कारण माहिती का आपण सकाळीच नाश्ता करतो, संध्याकाळचं करत नाही. जर संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी बॅटर करून ठेवा किंवा सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी बॅटर करून ठेवा. तर माझे इकडे हे बघा, सकाळी मला इडल्या बनवायच्या होत्या, इडल्या बनवायला घेतलं, बॅटर मस्त एकदम रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी खायचा सोडा, मीठ आणि तेल टाकू सगळं मस्त एकजीव करून घेतला. इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये राहिलेलं आपलं बॅटर ओतून घेतलं आणि पाणी इकडे उकडायला ठेवलं. त्याच्यामध्ये आपले इडल्या ठेवल्या. बघा की इडल्या किती मस्त आणि छान मस्त फुगून रेडी झालेल्या आहे, एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेल्या आहे. बघा तुम्हाला काढून पण दाखवते, एकदम क्लीन आपली इडली इकडे निघालेली आहे. खूप मस्त झालं. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. त्याच बॅटरचं आपण डोसे पण तयार करू शकतो. तव्याला थोडंसं कांद्याने तेल लावून घ्यायचं, पाण्याचा शिंपडा मारायचा आणि इकडे बॅटर टाकायचं. डोसे पण खूप मस्त रेडीमेड सारखेच इकडे तयार झाले. उरलेल्याच याचं उत्तप्पा पण तयार करायचा. थोडं कांदा कोथिंबीर तुम्हाला काय टाकायचं आवडीनुसार ते टाकायचं. इकडे उत्तप्पा पण रेडी होतो. चला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.